अनेक भारतीय व जागतिक भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही कथा ह्या साहित्य प्रकारातील सर्वश्रेष्ठ कथा म्हणावी लागेल. धर्म, जात, भूक, बेरोजगारी व नाकारलेपणाची शिकार झालेला सुलतान रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतो. रसिक श्रोते हो, माझ्या NS नामा ह्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे दर्जेदार साहित्य सामान्य माणसापर्यंत पोचविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपण त्यास भरभरून प्रतिसादही देत आहात, त्याबद्दल आपले आभार. पण सबस्क्राईब करायचे राहून जाते. कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा ही विनंती. महात्मा गांधी महाविद्यालय, उरळी कांचन, जिल्हा पुणे येथील प्राध्यापक सुभाष खिलारे. जगण्यासाठी मरणारी माणसे, अभागी कन्या, जात मुक्त गाव आणि घुसमट हे 4 कथासंग्रह. उषक काल ही कादंबरी आणि आबा हा चरित्र ग्रंथ. ही एवढी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर प्रकाशित आहे. ते संवेदनशील लेखक असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. प्राध्यापक सुभाष खिलारे यांची ही प्रस्तावना. आपल्या साहित्यातून जगण्यासाठी मरणाऱ्या माणसांचं लोकजीवनाचं वास्तव, शोषितांचे दुःख आणि संघर्षाची जिवंत अनुभूती शब्दबद्ध करणारे एक प्रभावी व जागतिक दर्जाचे साहित्यिक म्हणून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहिले जाते. दलित, उपेक्षित, कष्टकरी, भटके, विमुक्त त्यांचे समाजजीवन त्यांनी आपल्या कथांमधून अत्यंत प्रखर आणि वास्तववादी शैलीतून मांडले आहे. त्यांच्या वास्तववादी कथा संग्रहापैकी अमरावतीच्या तुरुंगात भेटलेल्या माणसांच्या सामाजिक जीवनाविषयीची कथा मांडणारा कथासंग्रह म्हणजे गजाड. त्यातील सुलतान ही कथा त्यांच्या अशा सामाजिक जाणीवेची सशक्त अभिव्यक्ती आहे. सुलतान या कथेतील नायक हा केवळ एक व्यक्ती नसून तो अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या सर्व उपेक्षित माणसांचा प्रतिनिधी आहे. समाजाने वारंवार नाकारलेल्या, अपमानित केलेल्या माणसाची स्वाभिमान, माणुसकी आणि संघर्षाची आग असते, हेही अण्णाभाऊ साठे या कथेत प्रभावीपणे दाखवतात. सुलतानच्या जीवन प्रवासातून वाचकास दारिद्र्य, जातीय विषमता, शोषण आणि त्याच्या विरुद्ध संघर्षाचे दर्शन घडते. ही कथा अन्याय सहन करणाऱ्या समाज घटकांच्या मनातील वेदना, संताप आणि बंडखोरी व्यक्त करते. सुलतान अन्यायापुढे झुकत नाही, तो परिस्थितीची झुंज देतो, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो. त्यामुळे ही कथा केवळ एक व्यक्तीची नाही, तर ती संपूर्ण शोषित वर्गाच्या लढ्याचे प्रतिनिधित्व करते. ऐकूयात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची सुलतान ही अप्रतिम व जगप्रसिद्ध कथा. मी आज 20 वर्ष हे माझं पोट भरावं म्हणून जीवाचं रान केलं. मला पोटभर अन्न मिळालंच पाहिजे, नाही तर मी इथं टक्कर घेईन, काय वाटेल ते करीन. सुलतान अमरावती तुरुंगातील भिंतीच्या काळ्या करंद दगडावर आपले बोट रोखून गरजत होता. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाने त्या भिंती दगदगत होत्या. सारा तुरुंग धापा टाकीत होता आणि सुलतान संतापला होता. सुलतानाची व माझी अमरावती तुरुंगात गाठ पडली. सर्व कैदी म्हणत की हा मूर्ख आहे, कारण सुलतान क्षणात नरसिंह अवतार घेत, तर क्षणात तो गोगलगाय होऊन शांतपणे बोले. म्हणून सर्व कैदी त्याला मूर्ख सुलतान म्हणत. आणि खरोखरच तो मूर्ख होता, पण निराळा. गुबगुबीत परंतु मजबूत शरीर, गोल चेहरा, आखूड नाक आणि सायाळ्याच्या काट्याप्रमाणे ताट केस,
खोजे डोळे, त्यामुळे तो सर्व वेळ उदास व खिन्न दिसे. अंगात साधी पैरण, अर्धी विजार, तीही त्याच्या अंगाला अशीच असे. तो फार कमी बोले, पण शांत बोले. ज्यावेळी त्याच्या हातात थाळी आणि तसला नसे, त्यावेळी तो आपल्या डाव्या तळहातावर उजवा अंगठा ठेवून तंबाखू आणि चुना मळत असे. पण तंबाखू असो वा नसो, त्याला सवयच झाली होती. आपणाला अन्न, वस्त्र, निवारा आणि माणसाला ज्या ज्या वस्तूची जरुरी असते त्या सर्व वस्तू मिळावेत असे त्याला फार फार वाटे. पण त्याच्या 20 वर्षाच्या आयुष्यात त्याला या कधीच भरपूर मिळाल्या नव्हत्या. ज्या आईबापांनी अत्यंत लाडाने त्याचे सुलतान असे नाव ठेवले, त्यांनी त्याच्यासाठी वरील वस्तूपैकी एकही ठेवली नव्हती. एवढेच काय, पण तो वयाने 8 वर्षाचा होता तेव्हा ती दोघेही त्याला सोडून या जगातून निघून गेली होती. त्याने आपल्या आईला डोळेभर पाहिले सुद्धा नव्हते की आपल्या वडिलाच्या अंगाखांद्यावर खेळण्याची त्याची हौसी पूर्ण झाली नव्हती. इतकेच नव्हे तर आपल्या आईबापांचे चेहरे कसे होते हे सुद्धा तो सांगू शकत नव्हता. त्याला एकही नातलग नव्हता. त्याला आपला भाई म्हणून हाक मारण्यासाठी एखादी बहीण नव्हती किंवा आपला पाठचा भाऊ म्हणून सांगण्यासाठी भाऊ नव्हता. जगात त्याला कोणीच नव्हते नि त्याचे म्हणून काहीच नव्हते. जणू तो आकाशातून पडला होता आणि धरणीने त्याला झेलला होता. पण त्याचे नाव सुलतान होते. त्याला जेव्हा कळू लागले तेव्हा त्याने एक लंगोटी मागून घेतली आणि तो आळीतील लोकांची ढोरे राखू लागला. तो ढोरे राखून येईल आणि जो कोणी जे देईल ते खाऊन गुराच्या गोट्यात झोपे. त्याला कुणीच पोटभर खाऊ घातले नाही. घरोघर भीक मागून स्वतःचे जेवण तो मिळवी. शेवटी खेड्याला कंटाळून तो पोट भरण्यासाठी शहरात अमरावतीत आला. आता एखादे गाढव सुद्धा पाठीवर वाहून नेण्याची शक्ती त्याच्या अंगात होती, परंतु त्याला कामच मिळत नव्हते. मग त्याचे आजपर्यंतचे न भरलेले पोट कसे भरणार? तो अमरावतीत भटकू लागला. तेव्हा त्याला हव्या असलेल्या सर्व वस्तू त्याने दुरून पाहून घेतल्या, अगदी पोटभर पाहून घेतल्या. पण तेवढ्याने त्याचे समाधान होणे शक्य नव्हते. तो मिठाईच्या दुकानापुढे जाऊन उभा राही आणि विचार करी, अल्ला मियाकडून आपल्याला इथे नोकरी मिळाली तर काय बहार येईल. आपण काम करीत असता एखाद्या जिलेबीची कडे दाढेखाली जाऊ, एखादा पेढा खाऊ किंवा एखादा बर्फीचा तुकडा गिळून टाकू, नाहीतर तो खाली पडलेला बोगा तरी खाऊ. इथे नोकरी मिळणार कशी? हा तर लठ्ठ बनिया आहे आणि आपण मुसलमान. मग कसे जमणार? नाही बुवा. दुकानाकडे तिरस्काराने पाहून तो पुढे चालू लागे. पुष्कळ प्रयत्न करून त्याला एक नोकरी मिळाली, ती म्हणजे पानपट्टीच्या दुकानात. रोज काच चुना बनवायचा, सुपारी कातरायची आणि पानावर काच चुना थापून पट्टी बनवून गिरायकाला देऊन 2 पैसे घ्यायचे. आणि या कामासाठी त्याला रोज 4 आणे मिळू लागले. सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत दुकानावर बसून तो काम करू लागला. पण त्याला ते 4 आणे पुरेनात. त्याचे पोट भरेना. तो कंटाळला, संतापून जाऊ लागला. काय ही नोकरी? धड पगार पुरत नाही आणि पान खाऊन पोट भरत नाही. आता काय करावे? त्याने विचार केला. मालक, एक गोष्ट बोलू? एकदा तो आपल्या मालकाला म्हणाला. हो हो बोल ना, मालक म्हणाला. पगार पुरत नाही. सुलतान म्हणाला. पगार पुरत नाही म्हणजे? मालक म्हणाला. म्हणजे माझे पोट भरत नाही. सुलतान उत्तरला. मग मी काय करू त्याला? मालक गुरगुरला. म्हणजे? सुलताना आश्चर्यचकित होऊन म्हणाला. म्हणजे तुझे पोट असं आहे की ते कधीच भरणार नाही. मालकाने समजुतीच्या स्वरात पण खवचटपणे म्हटले. असं का म्हणता? माझं पोट काय निराळ आहे. अलबत, जगातील सर्व पोटाचं पोट म्हणजे तुझं पोट. मालकानं चेष्टा सुरू केली. थट्टा करता होय मालक? थट्टा करू नको तर काय करू? फक्त मला पुरेल इतका पगार द्या. असं? मग ऐक तर, आत्ताच्या आत्ता कामावरून चालता हो. मालकाने दरडावणी दिली व पानाच्या देठाचा जुडगा धरून कात्रीने कातरून
सुलतानाने इकडे तिकडे क्षणभर पाहिले, जणू त्याची नोकरी कुठे अदृश्य झाली. मग निर्विकार चेहरा करून तो चालू लागला. हा हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मग हा माझा पगार कसा बरं वाढवणार? अशी त्याने आपली समजूत घातली आणि पुढे नोकरी करायची तर मुसलमानाजवळच, असा विचार करून तो तंबाखूनी चुनामळीत फिरू लागला. शेठ, मला नोकरी देणार का? त्याने एका लांब दाढीवाल्या मुसलमान हॉटेल मालकाला सवाल केला. काय घेणार? हॉटेल मालकाने उलट सवाल केला. त्याने सुलतानाला पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून पाहिले, जणू काय त्याला एखादे रेडकू खरेदी करायचे होते. तुम्हीच सांगा मालक, सुलतान आनंदित होऊन म्हणाला. रोज 4 आण्यांनी जेवण परवडतं? मालकाने दाढी कुरवाळीत विचारले. सुलतानाला आनंद झाला. बस, आणि काय हवं आपल्याला? पोटभर अन्न आणि तंबाखूला 4 आणे. बस, ठरले. मंजूर. सुलतान उद्गारला. त्याने नोकरी पत्करली. सर्वत्र खमंग खिम्याचा वास दरवळला होता. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने हळूच गुटकी गिळली, जणू त्याला मालकाची भीती वाटली. तो पायऱ्या चढून आत आला. टेबलावर चहाचे कप दिसत होते. त्याच्यातून तरंगणारी वाफ, बिर्याणीच्या प्लेटी, निरनिराळ्या खाण्याच्या वस्तू, सर्वच त्याला आनंददायी वाटले. त्याची दृष्टी तृप्त झाली. एकापाठी एक 15 दिवस गेले. एके दिवशी मालकाने अकराळ विक्राळ चेहरा केला. तू 1 प्लेट बिर्याणी, 1 प्लेट खिमा आणि भात, चहा एवढं खातोस, तू माझं दिवाळं काढशील. पण मला पोटाला लागतं तेवढंच खातो मी, आजिजीने सुलतान म्हणाला. काय लागतं रे? बकासुराला देखील एवढं लागत नव्हतं, तेवढं तू फस्त करतोस. याचं नाव काय? मालक गुरकला. याचं नाव नोकरी, सुलतान शांतपणे म्हणाला. नोकरी? कसली नोकरी? उद्या तू मला खाऊन टाकशील आणि सांगशील की मी नोकरी केली. मालक हात आपटीत गरजला. मग आता काय करू म्हणता? सुलतानाने विचारलं. नको, तू जा, मालकाने सांगून टाकले. पण मालक, आता नाही मी जादा खाणार. जाच तू, मला असलं म्हशीपेक्षा रेडकू मोठं नाही पाहिजे. मालकाने शेवटचे सांगितले. सारे लोक हसले. सुलतानाला अपमान वाटला. त्याची नोकरी सुटली. तो पुन्हा भटकू लागला. आता नोकरी पुरे, हमाली करायची असे त्याने ठरवले आणि स्टेशनवर तो जाऊन बसू लागला. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत जांभया देत भुकेने व्याकुळ होऊन अश्रू गाळीत एखाद्या ओझ्याची वाट पाहत बसू लागला. परंतु त्याची निराशाच होत होती. तो कंटाळला. त्याला बडबडून आले. गत आयुष्याची आठवण झाली. आपले आईवडील लहानपणी मेले. आपण भीक मागितली, गुरे राखली, शेण काढले, मागून कपडे घातले, आणि आता आपण वाटतं ते काम करू शकतो नि करायला तयार आहोत, पण कामच नाही. अजून पोटभर अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, निवारा नाही, काही नाही. त्याला स्वतःची चीड आली आणि फणफणून ताप आला. 2 दिवस तो पडून राहिला. 3ऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला. तेव्हा त्याच्या पोटात आग पडली होती. भर मध्यरात्रीचा समय होता. सर्वत्र शांतता पसरली होती. सारी सृष्टी निजली होती. सारी मानवता निजली होती. सर्व चुली विझल्या होत्या. सर्व भांडीसुद्धा निश्चित पडली होती. फक्त घराच्या भिंतीच तेवढ्या उभ्या होत्या. त्या पहाराच करीत होत्या जणू. सर्व काही निर्जन व भकास वाटत होते. आणि सुलतान एकटाच निघाला होता. कुठे, कशासाठी हे त्याला काहीच माहीत नव्हते. त्याला माणूस कुठे दिसत नव्हता. एका नाक्यावर एक हडकुळा पोलीस तेवढा मनुष्यत्वाचे अस्तित्व शाबित करीत होता. परंतु तोही एखाद्या रोग आलेल्या कोंबड्याप्रमाणे झिंगत होता. डुलक्या घेत आपली नोकरी करीत होता. समोरच एक सिनेमाचे चित्रमंदिर शांत उभे होते. त्याच्या कपाळावर एक मोठा बोर्ड लटकत होता.
आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, श्री शांताराम बापूची अमर कलाकृती रामजोशी. आणि खाली तो गुबगुबीत रामजोशी आपला डब बडवीत होता. जवळच बयाबाई पदर खोचून दोन्ही हात डोकीवर धरून नाचण्याच्या पवित्र्यात उभी होती. सुलतान थांबला. त्याने आपले दोन्ही हात आपल्या तिट्या विजारीच्या खिशात कोंबले आणि मान उंचावून तो पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर रखरखीत हास्य तरळले. त्याने नाक फुगवले, डोळे वटारले. चुप, तो जोराने ओरडला. अबे साला, कोण बे? पोलीस जागा होऊन गुरगुरला. त्याची झोप मोडली होती. सुलतान गरकन मागे ओढला. डोळे आकुंचित करून त्याने निरखून पाहिले. मी सुलतान. तो 2 पावले पुढे सरकला. सुलतान? कोण सुलतान? सुलतान महम्मद का सुलतान तखलक का अकबर का बाबर का टिपू सुलतान? कोण रे? पोलिसाने खुब्यावरचा सोटा घट्ट पकडून प्रश्नांचा भडीमार सुरू केला. नाही, या सर्व सुलतानापैकी मी नाही, सुलतान उत्तरला. मग रात का सुलतान? पोलीस झडप घेण्याच्या पवित्र्यात उभा राहून डाफरला. मी सुलतान हमाल आहे, पण 3 दिवस एकही हमाली मिळाली नाही मला. सुलतान म्हणाला, लाहोल बिल कुवत. मग आता कुठं जातोस? पोलीस थंड होत उद्गारला. त्याने आपला सोटा सोडला. तो डोलक्या घेऊ लागला, जणू त्याची निराशा झाली. मला ताप आला आहे आणि भूकही लागली आहे. सकाळपर्यंत थांब, मग खा. पण माझ्याजवळ पैसा नाही. पैसा नाही तर काम कर. पोलिसाने साधा नियम सांगितला. पण साहेब, कामच मिळत नाही. मग जेलात जा, आराम आहे तिथं. पोलिसाने दुसरा रामबाण उपाय सांगितला. सुलतानच्या डोकीचे केस ताट झाले. मग मेहरबान, मला चला घेऊन. ए, जेल म्हणजे काही धर्मशाळा नाही. तू चोरी कर, मग मी तुला नेऊन ठेवीन. नाही बरं, मी चोरी करणार नाही. साला चोरी करायला डरतो आणि जेलात जायला तयार. पोलीस बिथरला. सुलतान किंचित मागे सरून उभा राहिला. मी मरून जाईन, पण चोरी करणार नाही. सुलतान तंबाखू चोळल्यासारखे करीत म्हणाला. मग खुशाल मर जा. पोलीस फुसफुसला. सुलतान चालू लागला. खिशात हात, पोटात भूक, डोक्यात विचारांचे काहूर, नि तो पुढे निघाला. आपण जगावे की मरावे? जगायचे तर कसे, मरायचे तरी कसे? जगणे सोपे का मरणे सोपे? त्याला नाना विचारांनी हैराण करून टाकले आणि पोटात भूक धगधगत होती. तो त्या बेसूर रात्री फिरत होता. पेटल्या चुलीवर तवा तापतो आणि त्यात भाकरी भाजून तयार होते. तद्वत सुलतानाच्या उग्रतेने त्याच्या डोक्यातील विचार तयार झाला. बस, एवढे सोपे आहे? तो पुटपुटला. सूर्योदय होताच सर्व दुकाने उघडतील. चहाचे हॉटेल्स उघडतील. कोणी मिटक्या मारीत चहा कॉफी पितील. कोणी पाव खाईल. कोणी सिगारेट ओढतील. कोणी शिरा, कोणी पान खाऊन चुंकत बाहेर पडेल. आणि आपण उपाशी दारात असेच उभे राहू, त्यांची तोंड पाहत. कोण आपापल्या कामावर रुजू होईल. टांगेवाले टांगे झोपतील. त्यांचे ते आज माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेले घोडे चारा खाऊन ताजेतवाने होतील. मग मोठमोठे जज आणि वकील पान सगळत कोर्टात दाखल होतील. आणि मी असाच भटकत चौपाशी चरफडत फिरत राहणार. नाही नाही, आता हे जिने बस. मला ही बेकारी नको. जणू काय त्याच्या जन्माला, त्याच्या देहाला बेकारीचा महारोगच लागला होता. त्याला तो असह्य झाला होता. त्याला हुडहुडी भरली होती. त्याने कासवाप्रमाणे आपली मान आत ओढून घेतली आणि तो चालत होता. हे जग माझं नाही. या जगाला माझी गरज नाही. मी मरावं असंच या जगाचं म्हणणं आहे. म्हणूनच आपण, तो सूर्योदयापूर्वी घाईघाईनं पावलं टाकीत नाही, झेपा घेत चालला होता. त्याला पुन्हा स्फूर्ती आली.
त्याने अमरावती बडनेरा मार्ग धरला. तो अमरावती बडनेरा सडकेनं स्वैर चालला होता. उगवती दिशा लाल उजळ दिसत होती. पहाटेचे वारे आल्हाद देत होते, परंतु सुलतानाच्या जर्जर हृदयाला ते तापदायी वाटत होते. सडकेकडेच्या वृक्षावर पाखरे भराऱ्या घेण्याच्या बेतात होती. सूर्योदयाने त्यांना आनंद झाला होता. ती किलबिल करत होती, जणू काय त्यांना कशाचीच चिंता नव्हती. त्या वटवृक्षाच्या डोणीतील खारुट्या आपली डोकी बाहेर काढून आपले खाद्य शोधित होत्या. सर्व जीव, पशु पक्षी आपल्या पोटाचा विचार करीत होते. आणि सुलतान आपले पोट घेऊन मुसमुसत निघाला होता. तो वैतागून धावत होता. वारे मुरगळत गिरक्या घेत होते. कपाळाला एक मोठा दिवा आणि पेकाटाला 2 डबे अडकावून एक इंजिन धावत होते. ते पेंगुळ पावण्याच्या गतीने हातपाय खोडीत मुरकंडीने धावत होतं. त्याला सकाळची मुंबईला जाण्याची मेल अडवायची होती, म्हणून ते पिंगा घालीत धुराचे लोट सोडीत पळत होते. कशासाठी? पोटासाठी. तेही ठसकत होतं. त्याला एकाएकी आचका बसला. आतले उतारू चेंडूप्रमाणे गडबडले. त्यांना जोराचा धक्का बसला. गाडी उभी राहिली. ते इंजिन धापा टाकीत उभे राहिले. आतले लोक खाली उतरून बघू लागले. काय हो, काय झालं? साली ही गाडी की बैलगाडी आहे? एका उतारूने दुसऱ्याला तक्रारीच्या स्वरात विचारले. अहो, गाडी काय करणार? तो मूर्ख आडवा पडला आहे. एकाने गाडी बेकसूर असल्याचा पुरावा दिला. का हो, का तो आडवा पडला आहे? पहिल्याने प्रश्न केला. का म्हणजे काय? मरण्यासाठी. तुम्हाला काय वाटलं? दंडवत घालण्यासाठी? तो उतारू रागारागाने डब्यात चढला. कोण आहे तो? पहिल्याने चौकशी केली. कोण म्हणे सुलतान नावाचा इसम आहे. तो रोडावर पडला आहे, एका उतारूने सांगितले. मूर्ख साले, हे हिंदुस्थानी उगीच मारायला तयार होतात. पहिल्याने तिरस्कार व्यक्त केला. लोक सुलतानाला रुळावरून बाजूला उडीत होते आणि तो ऐकत नव्हता. सर्वत्र गोंगाट सुरू झाला होता. साहेब, तुम्ही गाडी चालवा, मला मरू द्या, सुलतान अर्जवून सांगत होता. तो मोठ्याने ओरडत होता. लोकांनी त्याची कुत्तर ओढ चालवली होती. नाही नाही साहेब, मला मरू द्या, मी भीत नाही, तो म्हणत होता. लोक त्याला धक्के देत होते. साला खोटी केलीस, एक जण फुसफुसला. आम्ही एव्हाना बडनेऱ्याला गेलो असतो. अरे, माझी मेल चुकेल आता. अहो, माझे 50,000चे नुकसान होईल. अहो, आज माझं मुंबईत भाषण आहे. ओढा साल्याला. सर्व लोक त्याच्यावर तुटून पडले. थांबा, पोलीस आला. कोणीतरी वर्दी दिली. सर्व शांत झाले. कोण? सुलतान? आता मात्र मी तुला जेलात नेऊन ठेवतो. रात्रीच्या पोलिसाने त्याला ओळखले आणि त्याची मानगुटी पकडली. गाडी चालू झाली. सुलतान अमरावती सेंट्रल जेलमध्ये आला. परंतु तेथेही त्याला पोटभर अन्न मिळत नव्हते. ते 2 पानगे, तसलाभर डाळ, हिरवी दुरंडी भाजी, शिवाय वार्डनचा दांडगेपणा, क्षणाक्षणाला उठबस, गिनती वगैरे त्याला भंडावून सोडू लागले. एखादा धनगर जसा हे एक ते एक या भाषेत आपले मेंढर मोजतो, तशाच प्रकारे 1-2 1-2 या तालबद्ध हिशोबानं सुलतान हैराण झाला होता. आणि आज तर त्याने सारा तुरुंग हादरून सोडला. त्याने जेलरच्या डोळ्या देखत एका खांबावर धडक घेतली. हातात ती तसला भिरकावून दिला आणि डाव्या पायावर उभा राहून तो झेप घेण्याच्या बेतात आला. मी माझं पोट भरावं म्हणून पुष्कळ प्रयत्न केला. जीव सुद्धा देण्यास मी तयार झालो, हे लक्षात असू द्या. जर मला इथं पोटभर अन्न मिळालं नाही तर मी वाटेल ते करीन. आता मी मरणारही नाही, मग काय करीन ते ओळखा. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने चिडलेल्या मांजरासारखा चेहरा केला होता. त्याने आपले कार्ड फेकून दिले. नाव सुलतान, बापाचे नाव, गावचे नाव, कलम 302 असे त्यावर लिहिले होते. जेलर हादरला. सर्व तुरुंग बावरून त्याच्याकडे पाहू लागला. सर्व कैदी बाहेर पडले. जेल हादरला. त्या उंच मनोऱ्याची घंटा वाजली.
जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली. तू शांत हो, जे मिळते तेच मिळणार. जेलर म्हणाला. नाही, मला पोटभर हवे. मी या पोटासाठी लढणार. सुलतान ओरडला. त्याने डाव्या हाताने पैरण वर केली आणि उजव्या हाताची थाप पोटावर जोरदार मारली. मी या पोटासाठी लढणार. तो गरजला. जेलर मागे सरला. जणू त्यालाच ती चपराक लागली. तो थरथरला आणि चकित झाला. मूर्ख, जीवावर उदार. जेलर पुटपुटला. त्याने ते कार्ड घेतले आणि त्यावर लिहिले 2 भाकरी जादा. आणि तो वार्डाच्या बाहेर पडला. सुलतान समजला की 2 भाकरी जादा मिळणार. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य तरळले आणि तो शांत झाला.